महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। गोसेखुर्द कालव्याच्या फुटीमुळे सिंदेवाही थकाबाई तलाव रिकामा, शेतकरी आणि पंचशील मच्छीमारी संस्थेचे लाखो रुपयांचे नुकसान। गोसेखुर्द जलसिंचन प्रकल्पातून निघालेला येणारा कालवा निकृष्ट दर्जाच्या कामामुळे सिंदेवाही परिसरात फुटला। या कालव्याशी जोडलेला थकाबाई तलाव पूर्णपणे रिकामा झाला असून त्यामुळे शेतकऱ्यांचे आणि पंचशील मच्छीमारी संस्थेचे मोठे नुकसान झाले आहे। थकाबाई तलाव हा सिंदेवाही परिसरातील शेतकऱ्यांसाठी सिंचनाचे महत्त्वाचे साधन होता। मात्र तलाव रिकामा झाल्याने शेतकऱ्यांची पिकं धोक्यात आली असून पाणी अभावी शेती कोमेजण्याची भीती व्यक्त केली जात आहे। लाखो रुपयांचे नुकसान या तलावातून पंचशील मच्छीमारी संस्थेचा मासेमारी प्रकल्प चालतो। कालवा फुटल्याने संपूर्ण पाणी वाहून गेले आणि शेकडो किलो मासे वाहून गेले। यामुळे संस्थेचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे। गावकरी व शेतकऱ्यांनी प्रशासन आणि ठेकेदारावर निकृष्ट दर्जाचे काम केल्याचा आरोप केला आहे। मातीने भरलेल्या कालव्याने पाण्याचा तडाखा सहन केला नाही, त्यामुळे आम्ही उद्ध्वस्त झालो। नुकसान भरपाई तातडीने द्यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे। या घटनेमुळे गोसेखुर्द प्रकल्पातील कामाच्या गुणवत्तेवर पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया, रोशन खानपुरे, चंद्रपूर। किती 8-10 दिवसांना 15 दिवसांना किती वेळा किती वेळा 4-5 दिवस झाले होतं नाही। मी आम्हाला सांगितल्यावर किती वेळा आलो हे म्हणत आलो। तात्काळ आता तात्काळ चालू पण यांचा आता संभवत होता तुम्हाला येथून पडली होती हे दिसला हो दिसला मातीचे मग तात्काळ हे चालू केलं का हे परिस्थिती आली नसती आता तात्काळ म्हणजे तेथून असे पार लावायला पाहिजे उपाययोजना आपल्या दृष्टीने करायला पाहिजे होतं ना। यायला दिसू नये म्हणजे जाऊ द्या, का करायचं शेतकरी बोंबलतील काही ना हो असं यायचा म्हणणं झाला। आता एवढा लिटर पाणी चाललं आता कमी होतं हो मग आता कासगार मेले तर मेले, का करायचं। वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा।